या लवकर या. पळत येत आहे का? धन्यवाद. पांडवे साहेब नक्कीच त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळतोय त्यांना. या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. आपल्या सिंहगड पोलीस स्टेशनचे नक्कीच PSI या पदावरती कार्यरत असणारे पांडवे साहेबांना या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. मान्यवरांमध्ये बाळासाहेब दांगट, आप्पा नलावडे व केदारनाना जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. चला सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. आजच्या दिवसातील चौथा सामना आहे आलमभाई पठाण विरुद्ध मुकाई क्रिकेट क्लब. आलमभाई पठाण नक्कीच लीगचा पहिला सामना खेळतोय. तो मुकाई क्रिकेट संघ लीग मधील बारावा खेळाडू नसेल तर 3 रनांची पेनल्टी आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. 3 रनांची पेनल्टी 100%. सामना चालू व्हायच्या अगोदर ती ज्याला 12वा टी शर्ट दिलाय ज्याचं नाव आहे त्यांनीच यायचंय. 12वा खेळाडू कोण आहे त्यांनी लवकरात लवकर यायचंय, अन्यथा 3 रनांची पेनल्टी तुम्हाला नक्कीच बसणार. दोन्ही संघांना अथवा सर्व संघांना ही सूचना देण्यात येते. 12वा खेळाडू कोण आहे? सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. मुकाई संघाचा नक्कीच पहिला आघाडीचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद. ब्लॅक पॅन्थर धन्यवाद डीजे. पहिला सामना जो झाला या ठिकाणी या मैदानावरती त्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय. हे कोण आहे? रणजित सिंह जगताप याचा नक्कीच या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस देऊन सत्कार केला जातोय. केदार नाना, चला नंदकुमार गोसावी व आप्पा नलावडे यांच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. तर दुसऱ्या सामन्यातील जितू सिंहगड वॉरियर संघाचा जितू हा मॅन ऑफ द मॅच किताब पटकवतोय. लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचंय. जितू नसेल तर कुठलाही खेळाडू या ठिकाणी येऊन मॅन ऑफ द मॅच हा किताब घ्यायचा. मान्यवरांच्या हस्ते तो किताब दिला जाईल. आपल्या स्पर्धेत प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आयोजकांच्या तर्फे देण्यात येते. पुढचा चेंडू सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्येला सुरुवात व्हायच्या अगोदर तीच फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. जितू नक्कीच दुसऱ्या सामन्याचा आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावतोय. फलंदाज बाद. त्या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. यानंतरचं समालोचन करण्यासाठी विनोद चोरगे साहेबांचं नक्कीच या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या दमदार आवाजामध्ये पुढील समालोचन नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. सिंहगड करंडक 2020 सर्व आयोजकांचे मी विशेष आभार मानेल. हा चेंडू निर्धाव असेल. श्रीकांत खुणे गोलंदाजी करताना हा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. अगोदरच्या चेंडूवरती विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, नंतर एक डॉट, मग विकेट, पुन्हा एक डॉट. पाहूया आता या चेंडूवरती काय होतंय. हा चेंडू हलक्या हाताने कटून दिलाय. एक धाव मात्र पण पूर्ण होतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 4 धावा पहिल्या षटकाच्या संपते अखेर. सुरू असलेला सामना मुकाई क्रिकेट क्लब विरुद्ध आलमबाई पठाण. मुकाई क्रिकेट क्लबने एक सामना खेळलाय अगोदर आणि आलमबाई पठाणचा हा पहिलाच सामना असेल. त्यामुळे पाहूया एक सामन्याचा अनुभव घेऊन उतरलेला मुकाई संघ आलमबाई पठाण संघासमोर किती धावांचं आव्हान आता आपल्या समोर ठेवतोय आणि सामना कितपत रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचवतोय. नवीन गोलंदाज आलमबाई पठाण आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. शरद वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. शरद वाल्लेकर. खडकवासलातील संघांसाठी मर्यादित असलेला हा आजचा दिवस आणि आजच्या दिवसातील हा चौथा सामना खेळवला जातोय. पंच सामन्याला सुरुवात करून घ्या. शरद यांचा पहिला चेंडू सामना करेल. गुड्डू. विकी आणि गुड्डू ही जोडी मैदानामध्ये अजून एक खेळतीये. शरद यांचा पहिला चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू टोलवलाय. पाहूया काय होते आणि चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. शरद यांचा पहिला चेंडू थोडासा खराब लेंथ वरती पडलेला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. एक मेजवानी फलंदाजासाठी होती आणि ती मेजवानी उडवताना गुड्डू षटकार खेचलाय. 6 धावाने धावफलक पुढे सरकेल. धाव फलकावर धावा आहेत त्या 10 धावा. चेंडू ओला झालाय. नवीन चेंडू देण्यात येईल या ठिकाणी. आयोजकांनी घेतलेले खूप सारे कष्ट मैदानामध्ये दिसून येत आहेत. सुंदर मैदान सजवलं गेलंय आणि तितकेच चांगलं क्रिकेट आता मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतंय. अनिकेत माझ्यासोबत आहेत. एक बक्षीस येत आहे सुशांत दादा पोकळे यांच्याकडून. शरद यांच्या गोलंदाजी प्रत्येक विकेटला 501 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पाहूया शरद आता कशा प्रकारची गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती फुल टच वरती षटकार खेचलाय. पुढचा चेंडू बघूया. शॉर्ट पिच टाकलाय. चेंडू चांगला तटवलाय. श्रीकुणे चेंडूचा ताबा घेत आहेत. चांगली फेकी. एक धाव मात्र पण पूर्ण होतीये. स्ट्राईकला आता असतील विकी. विकी कालच्या दिवसामध्ये विकीने सुंदर फलंदाजी केली होती. आज पाहूया काय करतोय विकी.
हा चेंडू सोडून दिलाय. पंचांनी व्हाईट बॉल डिक्लेअर केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये होतीये भर. धावफलक जाऊन पोहोचते ते 12 धावा. शरद यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा हवेत टोलवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर राहील. एक धाव पण पूर्ण केली. चांगली फेकी. चांगलं कमबॅक करतोय शरद आता आपल्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती थांबवून ठेवतोय फलंदाजाला. गुड्डू पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. स्लोवर टाकलेला चेंडू लोअर फुल टच होता. चांगला तटवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव. थांबवून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय पण विकेट वरती पारितोषिक लागलेलं आहे. विकेट घ्यावी लागेल तर पारितोषिक मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा पंच जमिनीला हात समांतर करत कळवतायत व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15 धावा. या षटकामध्ये जवळपास 11 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. पाहूया उर्वरित चेंडू मध्ये किती धावा जमतायत. शॉर्ट पिच चेंडू लेग साइडच्या दिशेने कटवलाय. फिल्डर चेंडूच्या मागे धावतोय पळतोय. पाहूया काय होतंय. चेंडू अडवला गेलाय. सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवला गेलाय पण धावा मात्र भरपूर पळून होत आहेत. पूर्ण 3 धावा पळून पूर्ण झाल्यात. चौथ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही पण 3 धावा मात्र अगदी अलगद पळून पूर्ण होत आहेत. सुंदर फलंदाजी करतोय विकी. त्याला साथ देतोय गुड्डू. पुन्हा एकदा लेग साइडने श्री यांच्या दिशेने टोललेला चेंडू. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. अचूक फेकी अचूक थ्रो. एक धाव मात्र पळून पूर्ण षटक समाप्त होतंय. 2 षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते 19 धावा. चांगलं स्कोर कार्ड मैदानामध्ये उभा केलं जातंय. समोरचा संघ सुद्धा तितकाच बलाढ्य आहे. चांगली बॅटिंग लाईनअप असलेला संघ असल्यामुळे स्कोर कार्ड उभा करावं लागेल. डोंगर उभा करावा लागेल. मुकाई संघ त्याच प्रयत्नामध्ये. पाहूया आलमभाई पठाण तिसरा गोलंदाज कोणाकडे चेंडू सोपवत आहेत. कर्णधाराकडे लक्ष असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत दीपक. धावा जमल्या 2 ओव्हर मध्ये. चांगल्या धावा जमल्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये काहीतरी कमाल करावं लागेल दीपकला. धावा थांबवाव्या लागतील. धावफलक जाऊन पोहोचतो तर 19 धावा. स्ट्राईकवर असेल गुड्डू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. कर्णधाराला विनंती असेल कृपया घाई करा. खूप सारे सामने आज खेळवायचे. साखळी पद्धतीचे सामने असल्यानंतर आपल्याला वेळ थोडासा कमी पडू शकतो. त्यामुळे मित्रांनो थोडा घाई करा. लवकर लवकर सामने खेळायचे. ओव्हर टाकला चेंडू काहीसा न समजलेला निर्धाव चेंडूने सुरुवात होतीये दीपक यांच्या षटकाची. हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं टोलला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं गेलेला चेंडू. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. चांगली फलंदाजी म्हणता येईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमधून आपल्याला बघायला मिळत आहे. दीपक यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने जोरदार फटका आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे.
गुड्डूची बॅट तळपतीये मैदानामध्ये. एक सुसाट गोळी चौकार आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया आता पुढच्या चेंडूवरती गुड्डू काय करतोय. हाय चेंडू हवेत टोलवलाय. श्रीकांत खुने चेंडूच्या खाली ते पण काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच आपल्या संघासाठी काय धावा अडवल्या गेल्यात, पण दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि दुसरी धाव पळून पूर्ण होते. पण नक्कीच श्रीकांत खुने 4 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरतात. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. हाईटचा पुरेपूर फायदा. हा चेंडू नक्कीच षटकार गेला असता, पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी. हा चेंडू निर्धाव असेल. चांगले कमबॅक. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. गुड्डू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. हा चेंडू उंच टोलवला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटलाय. एक सोपा झेल मित्रांनो सुटतोय. सोपा झेल व्यवस्थित जज न केल्यामुळे हा झेल सुटला गेलाय. हा झेल कितपत मागात पडतोय येणार आहे ह्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. गुड्डूचा झेल सुटलाय. षटकार खेचला होता, चौकार खेचला होता आणि तोच फलंदाज आता त्याला जीवनदान भेटतंय. जीवनदानाचा कितपत फायदा आता मैदानामध्ये उचलला जातोय हे येणाऱ्या काही चेंडू मध्ये आपल्याला नक्की कळेल. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा. या षटकामध्ये 10 धावा खेचण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी 4थं व या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत धनंजय, संघाचा कर्णधार. धनंजय गोलंदाजी मार्कवर. सातत्याने आलमभाई पठाण या संघामध्ये क्रिकेट खेळणारा खेळाडू. अनुभव खूप दांडगा आहे या खेळाडूकडे. आता बघूया अनुभवाचा कितपत फायदा या गोलंदाजीमध्ये घेत आहेत. फुलटॉस चेंडू आणि चांगला खरपूस समाचार. हवाई फायर चेंडू सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. विकी आणि गुड्डू ही जोडी मैदानामध्ये सुसाट सायरा वैरा धावतीये, पळतीये, धावा जमवतीये. सुंदर फलंदाजी करतोय विकी. आपल्या संघासाठी षटकार खेचलाय. एका अनुभवी गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय. हा चेंडू गती परिवर्तन केलेला चेंडू होता, काहीसा न समजलेला. हा चेंडू निर्धाव असेल. यष्टीच्या मागे आशिष अचूक कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 15 चेंडू मध्ये जवळपास 30 धावांची भागीदारी आता हे दोन फलंदाज करतायत. चांगली भागीदारी आपल्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि जे नाही षटकार. 6 धावा. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद गई सीमा पार षटकार. काय फलंदाजी करतोय विकी. फटकेबाजी चालू आहे. धावांचा पाऊस पडतोय विकीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि जबरदस्त तडाखा. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी चिमणी फुर उडाल्यासारखा चेंडू मैदानाच्या बाहेर फुरकन उडून जातोय आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. धावफलक जाऊन पोहोचतो ते 47 धावा. विक्की पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजीसाठी. धनंजय गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा हवेत चेंडू टोलवला आणि या षटकातील तिसरा षटकार असेल. चौथा, माफ करा, चौथा षटकार.
पुढचा सामना होईल पुणे पोलीस विरुद्ध एसपीसीसी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एसबीसीसी आणि पुणे पोलीस दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजच्या समोर यायचंय नाणेफेकीसाठी. आता एक धाव पळून पूर्ण होतीये. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 55 धावा, सॉरी 55 धावा जिंकण्यासाठी असतील. 54 धावा झाल्यात, 55 धावा बनवाव्या लागतील. 29 धावा 3 षटका अखेर होत्या. या षटकामध्ये जवळपास या षटकामध्ये जवळपास 25 धावा खेचून काढलेल्या आहेत. विकीने खूप खतरनाक फलंदाजी विकीच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. अखेरच्या षटकामध्ये चढवलेलं आक्रमण नक्कीच संघाला कितपत फायदेशीर ठरतंय हे येणाऱ्या काही वेळामध्ये कळेल. किरण शेठ जाधव यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सुनील भाऊ कांबळे यांचं सुद्धा आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. पुणे पोलीस एसबीसीसी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 54 धावा झाल्यात, 55 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 55 धावाचं एक भलं मोठं आव्हान आलमबाई पठाण या संघासमोर असेल. तेवढी ताकद आलमबाई पठाण या संघामध्ये आहे की त्या धावा जमवू शकतील. पाहूया त्यांची फलंदाजी कशा प्रकारची होती. गोलंदाजीमध्ये झालेली चूक नक्की सुधारावी लागेल फलंदाजी करून. शरद आणि श्रीकांत ही जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. दोघं आघाडीचे फलंदाज. मोठमोठ्या सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करणारी ही जोडी आता मैदानामध्ये येते. गोलंदाजीसाठी येतोय मला वाटतं विकी. विकीचं कौतुक करावं लागेल. फलंदाजीमध्ये कमाल करत पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये नवीन चेंडू सोपवला जातोय विकीच्या हातामध्ये. जवळपास 8 बॉल मध्ये 34 धावा खेचणारा विकी एक उत्कृष्ट फलंदाजी करत आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. 8 चेंडू मधले 5 चेंडू तर सीमापार षटकार मारले होते. 5 चेंडू मध्ये षटकार मारून एका चेंडूवरती 3 धावा, एका चेंडूवरती 1 आणि एक चेंडू फक्त निर्धाव असेल. इतकी खतरनाक फलंदाजी विकीच्या बॅटमधून शेवटच्या काही मिनिटांमध्ये बघायला मिळाली. मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी विकीने केली. आता गोलंदाजी करेल. फलंदाजीसाठी असेल शरद. नॉन स्ट्राईकला श्रीकांत खुणे नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. विकीचा पहिला चेंडू. हा चेंडू व्हाईट बॉल असेल. त्यांच्या खूप सारा बाहेर असल्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावसंख्येने धावफलक स्टार्ट होतोय. मुक्ताई क्रिकेट क्लब चांगली धावसंख्या उभा केली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल. हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता पण काहीसा फायदा न घेता आला. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. मिसटाइम फटका होता. एक धाव मात्र पळून पूर्ण होते मैदानामध्ये. आता आला एक तडाखेबाज फलंदाज श्रीकांत. श्रीवरती खूप मोठी जबाबदारी असेल. संघाला जर धावा जमवायची असेल तर श्रीची बॅट चालणं गरजेचं आहे. आणि पॉइंटच्या दिशेने मिटवलेला चेंडू. चेंडू फिरतोय. स्लिपचा खेळाडू तो चेंडू अडवतोय. एक धाव मात्र पळून पूर्ण होते. चांगली गोलंदाजी करतोय विकी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. त्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना विकी आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात.
स्लोवर टाकलेला चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं टोलवलाय आणि खणखणीत चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. पुणे पोलीस विरुद्ध एसबीसीसी या संघांमध्ये. एसबीसीसी संघ नाणेफेकी जिंकतोय. हा संघ सिंहगड कॉलेजचा हा संघ असलेला संघ पुणे पोलीस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, जेल मैदानामध्ये सुटला गेलाय आणि कुणाचा जेल सुटलाय तर श्रीकांतचा जेल सुटलाय, शरदचा जेल सुटलाय. सॉरी, ओपनिंगला आलेल्या फलंदाजाचा जेल सोडणं कितपत मागात पडू शकता येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला नक्की कळेल. पुढे होणारा सामना पुणे पोलीस विरुद्ध एसबीसीसी. हे दोन्ही संघ जर बघितले तर एसबीसीसीचा संघ बघितला तर सिंहगड कॉलेजमधील सर्व कर्मचारी मिळून बनलेला हा संघ आहे. तसेच पुणे पोलीसचा संघ बघितला तर सिंहगड कॉलेज पोलीस चौकी यातील सर्व कर्मचाऱ्यांचा संघ. एक चांगला फटका होता, क्षेत्ररक्षकांकडे झालेली चूक आणि चेंडू जातोय सीमापार, चौकार. धन्यवाद, धन्यवाद डीजे. किरण पवार यांचं सुद्धा आयोजक कमिटीतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. चांगलं स्कोर कार्ड उभा करतायत किरण आणि शरद ही जोडी मैदानामध्ये. उर्वरित 18 चेंडू आणि जवळपास 42 धावांचं आव्हान आलमबाई पठाण संघासमोर असेल. चांगली तडाखेबाज फलंदाजी आता करावी लागेल. चौकार षटकार खेचावे लागतील, मोठे फटके हवेत आणि मुकाई संघासमोर आव्हान असेल एका मोठ्या संघाला या ठिकाणी थांबवून ठेवणं, पहिल्या मॅच मध्ये पराभूत करणं. आणि एखादा मोठा संघ पराभूत पहिल्या मॅच मध्ये झाला तर कितपत कॉन्फिडन्स या संघाचा वाढेल हे नक्की मुकाई संघ जाणून आहे. त्यामुळे तशा प्रकारची खेळी आता मैदानात करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत तुषार, एक अनुभवी गोलंदाज. समोर आहे श्रीकांत खुने, चांगली फलंदाजी फॉर्म मध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. मुकाई क्लब थोडी घाई करा मित्रांनो, खूप सामने खेळायचे आहेत आपल्याला. पहिला चेंडू तुषार यांचा पुन्हा एकदा कॅप मध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थांबवलाय. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा एक रिस्की प्रयत्न पूर्ण होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगलं कॉलिंग आपल्याला बघायला मिळतंय. धाव रिस्की होती पण महत्वाची होती. ती घेण्यामध्ये दोन्ही खेळाडू यशस्वी ठरतायत. धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलक होत आहे 15 धावा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवलाय. हा चेंडू निर्धाव असेल. सुंदर गोलंदाजी तुषार, अनुभवाचा पुरेपूर फायदा. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चाललेली गोलंदाजी. श्रीकांतला जवळपास थांबून ठेवतोय. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या चेंडूवरती पाहूया काय कमाल होतीये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. मिस टाइम फटका आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि क्षेत्ररक्षकांना झालेली चूक. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत.
दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ, दोन्ही खेळाडूंचं कॉलिंग मैदानामध्ये बघण्यासारखं आहे. धावा कुठेही थांबून देत नाहीयेत. धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरतायत. धावफलक जाऊन पोहोचते 17 धावा. जवळपास 15 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान असेल आलमबाई पठाण या संघासाठी. चौकार षटकारांची आतिषबाजीची गरज आता मैदानामध्ये आहे. खोलवर टप्प्यात चेंडू गॅप मध्ये टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कॉलिंग. आता खेळाडू परत पाठवून देतात फलंदाजाला आणि एक धाव पात्र पळून पूर्ण होतीये. धाव पुढे सरकतोय तो 18 धावा. मैच को जीतना होगा तो नहीं चलेगा, अब एक्का दुक्का मारना होगा, चौका और छक्का. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत तरी तुषार यांच्याकडून. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटका होता. लेग साइडच्या दिशेने कटवला पण एकच धाव. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतायत पण बॅटवर चेंडू काही येत नाहीये. इतकी सुंदर गोलंदाजी करतायत तुषार आपल्या संघासाठी. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाला अगदी बांधून ठेवल्यासारखी फलंदाजी असेल गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. या षटकातील शेवटचा चेंडू श्रीकांत स्ट्राईकवर आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. हाही चेंडू मिस टाइम फटका. बॅटची कड घेतोय, किपरच्या मागे जातोय. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. षटक संपतंय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. जिंकण्यासाठी असतील 12 चेंडू आणि 35 धावा. अनिकेत माझ्या शेजारी बसलेले आहेत. अनिकेत बघितलं झुंजार संघामधून खेळणारे खेळाडू, चांगली फलंदाजी करणारे खेळाडू, हेलिकॉप्टर फटका मारण्यामध्ये माहीर असलेले. पण कालचा दिवस काही गाजवता आला नाही, त्यामुळे आजचा दिवस तर मला वाटतंय समालोचन कक्षामध्ये स्कोरिंग करताना घालवावं लागेल. अनिकेत बॉलिंग सुद्धा खूप सुंदर करतात. आज आहेत 2 मॅच अनिकेतच्या, ते सर्व प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळतील. सागर भिंताडे यांचं सुद्धा आयोजक कमिटीतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. गोलंदाजीसाठी येतात निलेश. खेळाडूंना विनंती असेल वेळ वाया घालू नका मित्रांनो. फक्त 2 षटक झालेले आहेत आणि खेळाडूंना इतकी ताण लागली आहे, असं होऊन देऊ नका. वेळ वाया जातोय मित्रांनो. तुमच्या सूचना काही असतील ते तुम्ही बाहेर थांबून दिल्या तरी चालतील. सहकार्य करा. निलेश गोलंदाजी मागव तयार होता. श्रीकांत ओपनिंगला आलेला फलंदाज, एक तडाखेबाज फलंदाज, अजूनही बरसला नाहीये. वातावरण शांत करणारी फलंदाजी आता मैदानामध्ये चालू आहे. सामना पेटवावा लागेल, सामना उचलून घ्यावा लागेल आता श्रीकांतच्या खांद्यावरती. श्रीकांतला 12 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान, एक भलं मोठं आव्हान आता मैदानामध्ये येऊन ठेपलंय. निलेश गोलंदाजी मागव सज्ज होत आहेत. फटका खेळलाय पण फटका मिस फिल्डिंग क्षेत्ररक्षकाकडनं झाली चूक होती, पण कोणती धाव या ठिकाणी मिळत नाहीये. मला वाटतं श्रीकांत स्वतःच्या फलंदाजीवर खूप सारे नाराज असतील आज. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे, जवळपास 13 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा जमलेल्या आहेत फक्त 21 धावा. आणि धावाचा पाठलाग करायचा आहे तो 55 धावांचा पाठलाग करत असताना 11 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण येऊन ठेपत आहे. हा चेंडू कव्हरच्या डोक्यावर टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिला खेळाडू बाद होतोय. शरद होतोय बाद.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी शरदचं पाऊल फसलं आणि निलेश आणि तन्वीर या जोडीने त्याला फसवलं आणि झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलंय. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मागसाठी सज्ज होत आहेत. श्रीकांत काही चेंडू टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न होता पण काहीसा न समजलेला चेंडू अंगावरती आदळतोय. एक धाव पळून पूर्ण होतीये. नवीन आलेला फलंदाज मंगेश. आज श्रीकांतची बॅट खूप शांत आहे. आता मंगेश आलाय फलंदाजीसाठी. पाहूया मंगेश आपल्या संघासाठी काय करतोय. निलेश चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारताना आपल्याला दिसतोय. हा चेंडू चांगला टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतात. चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र पळून पूर्ण होत आहेत. धावफलक पुढे जातोय. धावा होत आहेत त्या 23 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज असेल. मला वाटतं या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक असतील. 8 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान असेल आलमबाई पठाण या संघासमोर. हा चेंडू हवाई फायर केलाय. आता मात्र चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. उशीर झालाय पण सामना अजून संपला नाहीये. षटकार खेचलाय मंगेश. खुद स्वतः दाखवून देतोय की अजूनही आम्ही सामना सोडला नाहीये आणि सहजासहजी तो सोडणारही नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 29 धावा. 30 धावा. पुन्हा एकदा हवेत चेंडू चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. स्वतः बॉलर चेंडूचा वेध घेतोय. झेल टिपलाय. मंगेश बाद. धन्यवाद डीजे. आलमबाई पठाण या संघाच्या वाट्याला निलेश नावाचा काटा लागलाय. 2 खेळाडू बाद झालेत या षटकामध्ये. नवीन फलंदाज येतोय गणेश. गोलंदाजची धुरा पाहूया कोणाकडे सोपवत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज असेल. गोलंदाजीसाठी येतोय संदीप. 6 चेंडू 25 धावा. काही होऊ शकतं सामन्यामध्ये. कित्येक वेळा बघितलेले आपण 6 चेंडू मध्ये 31, 36, 38 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. 6 चेंडू 25 धावा. पहिला चेंडू. काय चेंडू टाकला होता. मला वाटतं गोलंदाजाला स्टंप थोडेसे मागे दिसत आहेत. चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय. पंचांनी वॉर्निंग सुद्धा दिली आहे गोलंदाजाला. अवंतर धावसंख्येमध्ये भर होतीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया खेळाडूंनी वाद घालू नका. पंचांच्या निर्णयाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. मैदानावर खेळपट्टीवरती खेळा. हा चेंडू चांगला टोलवलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. गणेश दाखवून देतोय सामना संपला नाही अजूनही. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल.
5 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना संदीप कशा प्रकारची गोलंदाजी आणि त्रिफळा उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी. धन्यवाद डीजे. टिट फॉर टॅट करणारी गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय, दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करत गणेशला तंबूच्या आश्रयाला पाठवून देतोय संदीप. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. उर्वरित 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. चार चेंडू 20 धावांची गरज. संदीप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. 2 चेंडू मध्ये 5 धावा आल्यात, पण एक चांगला खेळाडू सुद्धा त्रिफळा बांधून तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाज. हा चेंडू हवेत चढवलाय आणि षटकार. 6 धावा. श्री सर फलंदाजाचे नाव विवेक. आग उगणारी फलंदाजी आता मैदानामध्ये करतोय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. व्हाईट बॉल. सामन्यामध्ये रंगत अजूनही कायम आहे. व्हाईट बॉल. अवंत धावसंख्येने वाढ होतीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडूचा चांगला टोलला. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुटलाय. मैदानामध्ये धावा धाव पळापळ सुरू आहे. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 38 धावा. संपत चरवर आणि सुधीर माने यांचं सहर्ष स्वागत आयोजक कमिटीतर्फे करण्यात येत आहे. शेवटचा एक चेंडू असेल जिंकण्यासाठी. अजूनही 39 धावा झाल्यात. 16 धावा पाहिजेत. फलंदाज